भंडाऱ्यात वाळू माफियांचा दहशतवाद वाढला, महसूल पथकावर जीवघेणा हल्ला. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात वाळू माफियांचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अवैध वाळू तस्करीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावरच माफियांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. 4 एप्रिल 2026 रोजी सकाळी मंडळ अधिकारी पृथ्वीराज अहिरे आणि महसूल सेवक अमित बावनकर यांनी संशयित ट्रक अडवला. तपासणीमध्ये तब्बल 8 ब्रास अवैध रेती आढळून आली. कारवाई सुरू असताना ट्रक मालक आणि त्याचे साथीदार घटनास्थळी दाखल होत अधिकाऱ्यांना धमकावू लागले. त्यानंतर ट्रक चालकाने भरधाव वेगाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. महसूल पथकाने पाठलाग करताच आरोपींनी अधिकाऱ्यांच्या कारला जोरदार धडक दिली. या धडकेत कारचे मोठे नुकसान झाले, मात्र अधिकारी थोडक्यात बचावले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला असून पुढील तपास सुरू आहे. तर या घटनेनंतर वाळू माफियांचे वाढते धाडस पाहता आणि अधिकाऱ्यांवरील हल्ल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत प्रशासन आता तरी कठोर कारवाई करणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातो आहे. आडवी करा. अरे समोर घे ना. हा त्याचाच माणूस. हळून घ्या, गाडी स्लिप होईल. तुम देखना. हा त्याचा माणूस आहे ना. याला थांबव. थांबा, तू हा लागलो बस. हाय करू दे. उतर का? हाँ हो, शूटिंग घ्यायची. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा.